नमस्कार. तर गणपतीच्या सुट्टीला मी आलोय आमच्या गावी पुन्हा एकदा आणि आज मी तुम्हाला एक अतिशय खास गोष्ट दाखवणार आहे. ती खास गोष्ट म्हणजे आमचे मित्र आहेत केम मधले राजेंद्र तळेकर, बरोबर ना? तर गेले अनेक वर्ष हे सीताफळाचा त्यांचा खूप छान अभ्यास आहे आणि आपल्या सीताफळाची पण काळजी हेच घेतात. त्याला काय तणनाशक असेल, काही त्याला औषध देणं असेल ते इथे मी जेव्हा नसतो मुंबईमध्ये, इथे केम मध्ये नसतो, तेव्हा ते त्या बागेची निगा राखतात. तर आज ते मला घेऊन आले त्यांच्या बागेमध्ये. म्हणजे आता माझी जी बाग आहे, मी जी तुम्हाला गेल्या अनेक व्हिडिओमध्ये दाखवली, ती म्हणजे प्राथमिक स्थितीत आहे. आता 3-4 वर्ष आहे. पण इथे जो माणूस स्थानिक राहतो त्याचं जर तुम्ही एकूण सीताफळाचं नॉलेज बघितलं, आणि मी जसं म्हटलंय तुम्हाला की आमच्या भागामध्ये सीताफळाची बाग आणि सीताफळाचं फळ इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड होते आणि उत्पन्न पण उत्तम दर्जा आणि क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही. तर त्यांच्या बागेमध्ये मी आलेलो. तुम्ही आता इथे मागे बघू शकता. बघा, ही त्यांची बाग आहे. ही एकूण 1.5 एकराची बाग आहे. तर 5 वर्षाची बाग आहे, 5वं वर्ष आहे. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कशी सीताफळाची बाग असली पाहिजे, त्याचं सौंदर्य काय असतं आणि त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर, त्याची खूप निगा राखल्यानंतर काय मजा त्या बागेमध्ये ती फळं बघताना आणि त्या बागेत फिरताना येते आणि कसा एकूण त्या बागेचा एकूण आवाका काय असतो, मी आज तुम्हाला दाखवतो. या तर आधी आपण थोडस आतमध्ये जाऊया. बघा, आता इकडे ही रांग आहे एक सीताफळाची आणि इकडे ही रांग आहे. पण ही झाडं एवढी वाढलेली आहेत म्हणजे जणू काही एकमेकांना मिठ्या मारतायत की काय, असा आभास होतो. इतकी या झाडांची वाढ सुंदर झालेली आहे. आपण असे आतमध्ये म्हणजे एखाद्या जंगलामध्ये प्रवेश करावा, एखाद्या झाडांच्या गुहेमध्ये, तसं एकूण फील येतोय. आणि पुढे जाऊन मग मी तुम्हाला फळ दाखवतो. या यांचं नाव काय व्हिडिओ काढतो? रोहित का? रोहित, तुम्ही असं हळूहळू वाकत आलात तरी चालेल. या बघा किती सावली बघा याची, म्हणजे छानपैकी. आता इथे जर पडलो मी तर अशी झोप लागेल की लवकर जाग येणार नाही, इतकी छान सावली. आणि बघा बेड पण बघा किती मोठा बेड झालाय. आणि एकूण हा झाडाचा तुम्ही बुंदा बघू शकता कशा पद्धतीने या झाडाची वाढ झालेली आहे, कशा पद्धतीने त्याची निगा राखलेली आहे. बघा, म्हणजे कव्यात येत नाहीत इतकी मोठी झाडं झालेत. आता तुम्हाला मी फळं दाखवतो त्याची, आणि मग आपण जरा राजेश भाऊंशी बोलूया. आता बघा, हे झाड आहे बघा. तुम्ही आता फळं दाखवा रोहित जरा. आता सर हे प्रत्येक झाडाला 100-125 सेटिंग आहे प्रत्येक झाड. एका झाडाला किती फळ आहेत? एका झाडाला ते 100 ते 125 फळ येते. बघा, एका झाडाला 100 ते 125 सीताफळ आहेत. आणि म्हणजे तुम्ही विचार करा, फळ म्हणलं तरी आपला प्रत्येक झाड एक 25 ते 30 किलो पर्यंत प्रत्येक झाड आपल्याला निघेल माल. एका झाडाला 30 किलो माल निघेल. 30 किलो जरी प्रत्येक झाड म्हणलं तरी आपल्या सरासरी 70-80 रुपये रेट धरून चालत प्रत्येक झाड. आपले झाड आहे ते 668. त्या म्हणजे बघा. आणि फळं दाखव जरा रोहित जवळून. बघा, पूर्ण झाड जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर पूर्णपणे सीताफळाने लगडलेलं असं हे झाड आहे. आणि त्याचा पसारा बघा, म्हणजे एका मूळ फांद्याच मुळातून 2 आलेल्या आहेत वरती, आणि त्याला पुन्हा शाखेला पुन्हा उपशाखा, असं तुम्ही बघा. इकडे पण एक झाड आहे, ते पण बघा. बघा, आता ह्या झाडाला मी तुम्हाला जरा आत जाऊन दाखवतो. बघा, इकडे आता ही फांदी बघा. बघा, 1 2 3 4, पुन्हा बघा इकडे 5 6, बघा एकाच फांदीला इकडे 7 8 9 10. इकडे बघा 1 2 3 4 5 6. आणि नुसती क्वांटिटी नाही मित्रांनो, तर तुम्ही क्वालिटी बघू शकता. क्वालिटी बघा किती आहे. आणि इतकं मोठं झालेलं आहे झाड. तुम्ही त्या झाडाच्या आतमध्ये जाऊन जवळून फळ बघू शकता, अनुभवू शकता. आता ही एकच फांदी आहे बघा. बघा, एकच फांदी आहे मित्रांनो. तर या एका फांदीला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एका फांदीला 16 सीताफळे लागलेले आहेत. म्हणजे विचार करा, आता 6 फांद्या आहेत म्हणजे 16 96. तुम्ही साधं गणित करू शकता.
तर मला राजेशला 2-3 प्रश्न मी विचारतो, आपण थोड्याशा गप्पा मारूया त्यांच्यासोबत. तर काय जास्त तुम्ही काळजी घेतलीत आणि काय खबरदारी घेतलीत एवढी झाडं वाढवायला? आम्ही सुरुवातीपासून हे जे छटणी व्यवस्थित टायमाला केलेली, म्हणजे आम्ही लहान झाड असण्यापासूनच आम्ही त्याचं नियोजन केलेलं होतं. लहान म्हणजे 3ऱ्या झाडापासून आम्ही त्याचे 3ऱ्या वर्षी आम्ही 3 ते 4 वेळा छटणी केलेली झाडाची. त्यावेळेस आमचं झाड 5व्या झाड 5व्या वर्षापर्यंत एवढं झाड कुणाचंच नाही तेवढं आमचं झाड आहे. आणि 5व्या वर्षाच्या झाडाला सेटिंग एवढं कुणाचंच सेटिंग नाही, 100-125 ते आमचं सेटिंग आहे. बघा मित्रांनो, फळं खायला आपल्याला खूप गोड लागतात, खूप आनंद वाटतो. आता बघायला मला सुद्धा खूप आनंद वाटतोय. वरती अगदी सूर्य आग ओकतोय, कडाक्याचं ऊन आहे, पण आता या बघा झाडाच्या सावलीत उभ्यात इतका गारवा इथे जाणवतोय. आणि खूप दिवस राजेश भाऊ मला सांगतायत की सर एकदा तुम्ही माझी बाग बघायला या. आज ते जबरदस्ती मला घेऊन आले. आणि खऱ्या अर्थाने मी तसं म्हटलं तर शहरातला थोडासा अडाणी शेतकरी, शिकायचा प्रयत्न करतो, आवड म्हणून शेती करतो. पण इथे आल्यानंतर आपल्याला कळतं की एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीला उत्तम दर्जापर्यंत नेण्यासाठी कुठल्या प्रकारची मेहनत करावी लागते. मग जसं आता राजेशने सांगितलं की झाड लावल्यापासून त्याला पाणी कधी द्यायचं, किती द्यायचं, त्याला खत कुठलं टाकायचं, शेणखत कुठलं टाकायचं, त्याला तणनाशक कुठलं वापरायचं, त्याच्यावर कीटक येऊ नये म्हणून कीटकनाशक कुठलं वापरायचं, ह्याचं अतिशय उत्तम नॉलेज राजेशकडे आहे. आणि केवळ स्वतःच्या बागेपुरतं नाही तर इतर सर्व बागांचे जे मालक आहेत त्यांना ते मार्गदर्शन करत असतात, अगदी मित्रत्वाने त्याचा सल्ला देत असतात. म्हणजे माझ्या बागेची, आपल्या बागेची तर सगळी जबाबदारी मी त्यांच्यावर टाकून मुंबईला येत असतो. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आमचे हरिभाऊ जे माझी शेती करतात ते सगळं ते नियोजन करत असतात. तर तुम्ही पण कधीतरी इकडे या, कधी आलात तर आपण राजेशच्या बागेला पण अवश्य भेट देऊ. एका झाडाला साधारण 30-35 किलो माल, म्हणजे तुम्ही विचार करा 668 झाड आहेत, 668 गुणुले 30 आणि साधारण 70-80चा भाग, म्हणजे अगदी मोगम तुम्हाला सांगायचं तर वर्षाला यांची बाग साधारण 10-12 लाख रुपये सहजपणे 10-12 लाखाचा टर्नओव्हर होतो. पण त्यासाठी त्याला तेवढंच इनपुट पण द्यावं लागतं वेळोवेळी, म्हणजे दिवस रात्र ते या बागेमध्येच असतात, त्याची निगा राखत असतात. तर नव्या बाग करणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल या निमित्ताने? नवी बाग केल्यानंतर पहिलं तर 2 वर्ष तर तुम्ही तर त्या फळाची अपेक्षा करू नका. 3 वर्षानंतर एक 3 ते 4 टन आपला अपेक्षा करावी. तुम्ही जर 3ऱ्या वर्षी जर त्याची अपेक्षा 10 टनाची जर केली तर तुम्हाला ते झाड देणार नाही. म्हणजे लहान बाळासारखंच आहे. लहान बाळाला जर तुम्ही सुरुवातीला भाजी भाकरी तर खाऊ घालू शकत नाही. जसं जसं मोठं होईल तसं तसं ते खात जाणार आहे, तसं तसं त्याचं पोट भरणार आहे. तसं हे जसं झाड जसं जसं मोठं होईल तसं तो फळ तुम्हाला जास्त देणार आहे. आणि आपला स्वतःचा आंबा, केशर आंबा आपण एक्सपोर्ट करतो. आपला आंबा आहे 1.25 एकर. गेल्या वर्षी आपण 1.25 एकर मध्ये फक्त आपलं 1.25 एकर आपण 10 लाख रुपयाला गुत्ती दिली होती. 1.25 एकर पूर्ण गुण म्हणजे बागच दिली होती. 1.25 एकरामध्ये आपला हायएस्ट आहे 10 लाख रुपये. अजून उत्पन्न एवढं कोणाचं झालेलं नाही. तर असं आहे मित्रांनो, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, अशी एक मराठीमध्ये खूप छान म्हण आहे. तर शेतकऱ्याचा आनंद आपल्याला बघायला खूप छान वाटतो. हिरवीगार झाडं बघायला खूप छान वाटतात, त्याला लगडलेली सीताफळं बघायला खूप छान वाटतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा मला माझ्या सगळ्याच व्हिडिओंना खूप लाईक करता आणि कमेंट करता की सर आम्हाला सीताफळं कधी खायला मिळणार आणि आम्हाला यायचं आहे, तर तुमचं स्वागत आहे. तुम्ही नक्की या, आपण सगळे प्लॅन करून येऊ. आणि आमच्या केम गावातलं विशेषतः म्हणजे आमचं केम हे कुंकाचं केम म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला आधी पण मी सांगितलं होतं. तर महाराष्ट्र आणि भारतात जिथे जिथे देवस्थान आहे तिथे तिथे सगळं जे कुंकू जातं ते आमच्या केम मधून जातं. कुंकाचं केम म्हणून प्रसिद्ध आहे. कुर्डुवाडीच्या अलीकडे रेल्वे स्टेशन आहे केम नावाचं. आणि जो मुंबई पंढरपूर जी रेल्वे लाईन आहे ती आमच्या गावावरून जाते आणि पंढरपूर गाडी आमच्या गावामध्ये थांबते. तर या कुंकाबरोबरच आता आमच्या गावची दुसरी ओळख म्हणजे एक ज्वारी आणि आता सीताफळ. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर, कारण सीताफळ हे दुष्काळी भागातलं पीक आहे. तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतोय की ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं, ज्या भागामध्ये नदीचं, धरणाचं, कालव्याचं पाणी नाही, त्या भागामध्ये मोजक्या पाण्यावर, प्रमाणात असणाऱ्या पाण्यावर सीताफळाचं अतिशय उत्तम पीक घेतलं जातं. आणि आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी तर हे सिद्ध करून दाखवलं की तुमची जर मेहनत घ्यायची तयारी असेल तर तुम्ही दुष्काळ असेल, पाण्याचं दुर्भिक्ष असेल किंवा अति पाऊस असेल, या सगळ्या प्रकारच्या संकटांवर मात करू शकता. त्यामुळे आमच्या इथल्या शेतकऱ्यांचा आणि आमच्या गावातल्या या सगळ्या शेतीचा, सीताफळाच्या बागांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही
कधीतरी याल. तुर्तास तुम्ही ही बाग बघा. मी रोहितला विनंती करतो की शेवटी अजून 2-3 झाडं आणि त्याची सीताफळं दाखवा आणि या व्हिडिओचा आपण शेवट करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 1-2-3 झाडं